अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आजचा हा संदेश जो कोणी माझा प्रिय बाळ ऐकेल त्यावर माझी कृपा निरंतर राहून त्याचे भाग्योदय होण्याचे संकेत मी त्याला या संदेशातून देत आहे. तुम्ही विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा. तुम्ही कर्मांमुळे तेही प्राप्त करू शकता जे तुम्हाला अवघड वाटत आहे. देव तुमची परीक्षा घेत नसून तुमच्यासाठी येणारा काळ शुभ परिवर्तन घेऊन येत आहे. तू आज खूप भाग्यवान ठरणार आहे. या धावपळीच्या जीवनामध्ये तू आज देवासाठी पुढील 5 मिनिटे दिले आहेस. जर हा संदेश तुम्ही उघडला असेल तर शेवटपर्यंत ऐका, कारण यामध्ये तुमच्यासाठी देवाने खूप काही आशीर्वाद पाठवले आहेत. देव म्हणतात, मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. तू ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेस तीच आता तुला मिळणार आहे. तुमचे आरोग्य उत्तम होणार आहे. तुम्ही जे काही आनंद, आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता ते तुम्हाला मिळणार आहे. देव म्हणतात, या बातमीने तुझा संपूर्ण परिवार आशीर्वादाने परिपूर्ण होणार आहे. तुझे कुटुंब आरोग्याने परिपूर्ण होणार आहे. तुम्ही जी काही माझी सेवा करत आहात ती सेवा मी स्वीकार करत आहे. तुझ्या सेवेने मी आनंदी झालो आहे. तुझ्या गरजा, इच्छा पूर्ण करण्यास मी समर्थ आहे. मी तुझा देव आहे. आज जे कोणी माझे प्रिय बाळ माझे हे बोल ऐकेल त्याच्या आयुष्यात ते सर्व काही तो प्राप्त करेल ज्याची त्याला अपेक्षा आहे. तुम्ही लवकरच त्या कर्जातून मुक्ती मिळवाल, कारण देवाचे आशीर्वाद हे तुम्हाला कर्जमुक्त करण्यासाठी आले आहेत. पुढे या आणि आशीर्वाद स्वीकार करा. आशीर्वाद स्वीकार असल्यास होय म्हणून टाईप करा. माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझी सेवा चालू ठेव. सत्कर्म करत राहा. तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझे लक्ष केंद्रित आहे. माझ्या आशीर्वादाने तुझे सर्व काही चांगलेच होणार आहे. देवावर, आपल्या समर्थावर विश्वास ठेव. देव म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव. आज आशीर्वादाचे ताट घेऊन मी तुझ्या दारात उभा आहे. ते मिळवण्यासाठी तू फक्त होय म्हणून 2 पावले पुढे टाक आणि ते आशीर्वाद तुला मिळतील. तुझी गरिबी, दुःख, दारिद्र्य, काळजी आणि खूप काही क्लेश संपवण्यासाठी मी तुला आशीर्वाद करायला आलो आहे. प्रेम, पैसा आणि चांगले आरोग्य या रात्री ब्रह्ममुहूर्तावरी तुमच्या जीवनात येणार आहे. तुझ्या प्रार्थनेचे फळ तुला मिळणार आहे. चिंता करणे सोड आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या चांगल्या कर्माचे फळ स्वीकारण्यासाठी ही तुमची वेळ आली आहे. तुमची वेळ अत्यंत शुभ फळं देणारी आहे. देव म्हणतात, बाळा, अगदी या क्षणाला माझ्यावर विश्वास ठेवून डोळे बंद कर. मी तुझ्यासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन आलो आहे. त्याचा मनपूर्वक स्वीकार कर. या क्षणाला तू आनंदी असावा. तुझ्या मुखावर तो आनंद दिसावा अशी मी तुला आज्ञा करतो. ज्या क्षणाला तू देवाची आज्ञा मानशील तेव्हा तुझ्यासाठी खूप काही आनंद येऊ लागतील. तुझ्या चेहऱ्यावर आनंद मला पाहायचा आहे. तू आनंदी असावा म्हणून गोष्ट पूर्ण केल्या जात आहे. तुझ्या इच्छा पूर्ण केल्या जात आहेत. देव म्हणतात, आरोग्य, संपत्ती आणि कुटुंब खूप काही पुढे जाणार आहे. तुम्ही जे काही इच्छित आहात ते तुम्हाला मिळेल आणि तुम्ही देवाची प्रार्थना म्हणून जे काही कर्म करत आहात, नामस्मरण असो, ध्यान असो किंवा देवाचे चिंतन असो, त्यामुळे तुम्ही
अधिक प्रसन्न राहाल आणि तुमच्या मुखावर ते तेज झळकू लागेल. कारण जे देवाची सेवा करतात, नामस्मरण करतात, ते कधीही एकटे पडत नाहीत आणि त्यांना कधीही एकटे राहण्याची आवश्यकता देखील पडत नाहीत. त्यांच्या भोवती ते निरंतर चांगल्या लोकांना, चांगल्या आशीर्वादांना प्राप्त करतात. देव तुम्हाला कधीही निराशा येऊ देणार नाही, कारण देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे. तुम्ही जरी काही विसरला असाल, जे मागील काळात तुम्ही देवाकडे मागितले आहे, ते आता मिळण्याची शुभ वेळ येत आहे. तुमची बाजू देव मजबूत करत आहे, यावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, बाळा, काही काळातच तू माझे असे आशीर्वाद प्राप्त करशील, ज्यामुळे आज जे कोणी लोक तुला ताणतणाव देतात, संघर्ष करतात आणि तुझ्या विजयामध्ये बाधा बनतात, तेच उद्या तुझा जय जयकार करतील, तुझे गुणगान करतील आणि ते तुझ्या पाठीमागे करतील. कारण त्यांना हे कळून चुकले आहे की तुझ्यात काय आहे ते दिव्य आहे. कारण तू देवाचा प्रिय बाळ आहेस. तुझ्या गरजा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत. बाळा, आता तुला माझी खरी गरज आहे. जशी युद्धाच्या वेळी अर्जुनाला श्रीकृष्णाची होती, तशी आता तुला माझी गरज आहे. आणि हे युद्ध आपणच जिंकू हे लक्षात ठेव आणि आनंदात तुझे कार्य कर. तुझ्या मार्गात येणाऱ्या वाईट लोकांना मी त्यांच्या कर्माची शिक्षा देणार आहे. त्यांना हे माहीत नसेल की तू माझा प्रिय बाळ आहेस, माझा प्रिय भक्त आहेस, पण तुला माहीत आहे. त्यामुळे तू चिंता करणे बंद कर. उत्साही राहा, आनंदी राहा, कारण देव तुझ्या भविष्यात चमत्कार लिहिणार आहे. जेव्हा तुला असे वाटते की सर्व काही संपले आहे, पण तेव्हा तिथून पुढे देवाचा खेळ सुरू होतो. जेव्हा देव येतात, तेव्हा सर्व काही ताणतणाव नष्ट होतात, संघर्ष संपतात, आनंदी आनंद, उत्साह वातावरण निर्माण होते आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण केल्या जातात. जर तुम्ही या क्षणाला हा संदेश ऐकत आहात, तर स्वामी शक्तीवर नितांत श्रद्धा ठेवा. कारण श्रद्धा आणि भक्ती जितकी दृढ असेल, तितकेच तुमचे आशीर्वाद मोठे असतील. तुम्ही आज खचून जाऊ नका. तुमच्या समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट षडयंत्र रचत आहे, तो तुला खाली पाडताना पाहू इच्छित आहे. तेव्हा तू कुणालाही न सांगता मनात आनंदी हो, कारण त्याचे सर्व षडयंत्र मी खंडित करणार आहे. मी तुझा देव आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव, कारण ते सर्व काही खंडित केल्या जाईल आणि तुला त्या जागी भाग्यवान ठरवलं जाईल आणि तुझे आयुष्यात जे काही शुभ परिवर्तन आहे ते दिल्या जाईल. देवाचे आभार माना, कारण देव आनंदाचा वर्षाव करणारे आशीर्वाद घेऊन आले आहेत. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समृद्धी, तुमच्या कुटुंबाला प्रगती आणि आनंद देवोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.